तर मुंबईमध्ये ओबीसी जनमोर्चाची राष्ट्रीय ओबीसी बैठक संपन्न झाली। केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करावी असा ठराव या बैठकीत झालाय। ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या जाहीर करण्याची मागणी सुद्धा या बैठकीत करण्यात आली आहे। जे बोगस कुणबी दाखले घेऊन राज्यसभा असतील, आपलं विधान परिषद असतील किंवा जिल्हा परिषद असतील, नगरसेवक असतील, नगरसेवक पद असतील, 90% जागा ज्या आहेत राजकीय जागा अक्षरशः दिवसा ढवळ्या लुटलेल्या आहेत। ओबीसी हताशपणे त्या ठिकाणी पाहत गेलेला आहे की कोणतरी पाटील देशमुख येतो आणि तो कुणब्यांचा दाखला घेतो आणि सांगतो की मी ओबीसी आहे आणि मीच या ठिकाणी लढणार आणि मीच निवडून येणार। बिचारा ओबीसी काही कार्यकर्ता काही त्या ठिकाणी करू शकत नाही, कुठलीच यंत्रणा नाही, त्याचा गाराणं ऐकणारी एकही यंत्रणा या ठिकाणी उपस्थित नाही आहे। 200 ग्रामपंचायतींनी ठराव पारित केलेला आहे, जर जातनिहाय जनगणना होणार नसेल तर आम्ही संपूर्ण गाव या जनगणनेवरती आम्ही बहिष्कार घालणार आहोत, असं कलेक्टरला त्यांनी निवेदन दिलेलं आहे। आणि कलेक्टरने त्याला लेखी पत्र दिलेलं आहे की पुढच्या टप्प्यामध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे। जातनिहाय जनगणना जी आहे ते तुम्ही केली पाहिजे, जर नाही केली तर पुढच्या टप्प्यासाठी तुम्ही आमच्या गावात यायचं नाही, असा निर्णय जो आहे, असा निर्णय आजच्या आमच्या सभेत झालेला आहे।